नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की भागामध्ये घरात एकदम भयानक वादळ येणार आहे आणि कमळीने उघड केलेलं सत्य अखेर सगळ्यांसमोर येणार आहे आणि रोहित स्वतःच्या तोंडानेच त्याच्या दुसऱ्या प्रेमाची पण कबुली देणार आहे। एका बाजूला तुटणारं कुटुंब, दुसऱ्या बाजूला नयनताराचा संताप आणि शेवटी आईने स्वतःच्या मुलालाच मारलेली ती थप्पड। ह्या सगळ्यांमुळे वातावरण पूर्णपणे हादरून जाणार आहे। चला तर मग हा संपूर्ण भाग सविस्तरपणे आपण जाणून घेऊया। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। तर आपण पाहतो की भागाची सुरुवात होते संध्याकाळच्या वातावरणाने। रोहित घराबाहेरून परत येत असतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती थोडासा ताण दिसत असतो, पण तो स्वतःला शांत दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, कारण काही वेळापूर्वीच तो शिवानीला भेटून आलेला असतो। तो घरामध्ये प्रवेश करतो, पण आत येताच तो अचानक धपकून जातो आणि समोर हॉलमध्ये सगळेजण बसलेले असतात। नयनतारा, ऋषी, राधिका आणि कमळी। कमळीला हातामध्ये मोबाईल असतो आणि रोहितच्या चेहऱ्यावरती लगेच भीती दिसून जाते। तो गोंधळून विचारतो, काय झालंय? सगळेजण असे शांत का बसलेले आहेत? तेव्हा नयनतारा त्याच्याकडे रागाने पाहत म्हणते, रोहित, आम्हाला तुला काहीतरी विचारायचं आहे। तेव्हा रोहित स्वतःला सावरत म्हणतो, काय विचारायचं आहे? तेवढ्यातच कमळी हळूच उठते आणि ती शांत आवाजात म्हणते, मी आज जे काही पाहिलेलं होतं ते मला सगळ्यांना दाखवणं गरजेचं वाटलं, म्हणून मी ते दाखवलं। रोहितच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून जातो आणि तो म्हणतो, काय काय म्हणायचं आहे तुला? तेव्हा कमळी मोबाईल पुढे करते आणि हा व्हिडिओ बघा असं ती म्हणते आणि सगळे मोबाईलकडे पाहतच असतात। व्हिडिओमध्ये रोहित एका मुलीसोबत खूपच जवळून बोलताना दिसत असतो आणि दोघंही हातात हात घेऊन उभे असतात आणि रोहित त्या मुलीकडे प्रेमाने पाहत असतो। हे पाहताच राधिका हादरून जाते आणि ऋषी पण पूर्णपणे शॉक होऊन जातो। नयनताराला डोळ्यात अविश्वास दिसू लागतो। ती रागाने म्हणते, रोहित, हे काय आहे? रोहित काही क्षण काहीच बोलत नाही। नयनतारा पुन्हा जोरात विचारते, उत्तर दे, काय झालं? तेव्हा सुरुवातीला नयनताराला वाटतं की कदाचित कमळी गैरसमज करत असेल, पण रोहितच्या चेहऱ्यावरचं सत्य पाहून तिलाही धक्का बसतो। अखेर रोहित खोल श्वास घेतो आणि म्हणतो, हो, हे खरं आहे आई। घरामध्ये एकदम शांतता पसरते। राधिकाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि ऋषी अविश्वासाने म्हणतो, दादा, तू काय बोलतोयस? तेव्हा रोहित आता ठाम आवाजात म्हणतो, हो, मी शिवानीवरती प्रेम करतो। हे ऐकताच नयनतारा स्तब्ध होऊन जाते आणि ती म्हणते, काय काय बोलला? तेव्हा रोहित पुढे म्हणतो, मला राधिका आवडत नाही। मी तिच्यासोबत जबरदस्तीचं आयुष्य जगू शकत नाही। मला शिवानी सोबत राहायचं आहे। तेव्हा राधिका पूर्णपणे तुटून जाते। ती रडत म्हणते, म्हणजे आपल्या लग्नाचं काहीच महत्त्व नव्हतं तुम्हाला? माझ्यासाठी काहीच नव्हतं? पण रोहित आता पूर्णपणे हट्टी झालेला असतो। तो मोठ्याने म्हणतो, मी माझ्या मनाचं ऐकत आहे। जर ऋषी स्वतःच्या मनाप्रमाणे जगू शकत असेल तर मी का नाही? तेव्हा नयनतारा संतापाने थरथर कापू लागते आणि ती जोरात म्हणते, रोहित, तुला भान आहे का? तू काय बोलतोयस? तेव्हा तुझं लग्न झालेलं आहे, तुला एक मुलगी पण आहे, तुला कळतंय का? तेव्हा रोहित उद्धटपणे म्हणतो की हो आई, मला फक्त माझ्या प्रेमाशी देणं घेणं आहे, बाकी कोणाशीच नाही। हे ऐकताच नयनताराचा संयम पूर्णपणे तुटून जातो आणि ती संतापाने पुढे जाते आणि पुढच्याच क्षणी धाड करून आवाज येतो आणि नयनतारा रोहितच्या कानशिलात जोरात थप्पड मारते। सगळेजण हादरून जातात। रोहित स्तब्ध होतो। नयनताराच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात। ती थरथरत्या आवाजामध्ये म्हणते, आज मला तुझी आई म्हणून घ्यायलाही लाज वाटते रोहित, लाज वाटते। घरात पूर्ण शांतता पसरते। राधिका रडत बसलेली असते आणि ऋषीला स्वतःच्या भावावरती विश्वासच बसत नाही। कमळी शांत उभी असते, पण तिलाही या सगळ्यांमुळे खूपच वाईट वाटत असतं। नयनतारा पुढे म्हणते, का एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करून तू प्रेमाच्या गोष्टी करतोय रोहित? तुला काही लाज वाटते का? तेव्हा रोहित काही क्षण शांत राहतो, पण तरीही त्याच्या चेहऱ्यावरती हट्ट दिसतच असतो। राधिका डोळ्यामध्ये अश्रू घेऊन म्हणते, जर शिवानीच तुमचं खरं प्रेम असेल तर माझ्यासोबत का लग्न केलंस? रोहितकडे ह्या प्रश्नांचं उत्तर नसतं आणि तो शांत बसलेला असतो। घरातलं वातावरण आता पूर्णपणे तुटलेलं असतं। एका बाजूला आपण पाहतो की आईचा संताप, दुसऱ्या बाजूला पाहतो तर पत्नीचं तुटलेलं मन आणि तिसऱ्या बाजूला पाहतो तर रोहितचं उघड झालेलं सत्य। भाग तिथेच संपतो की जिथे नयनताराच्या रागाने भरलेल्या चेहऱ्यावर आणि रोहितचा अपराधी पण हट्टी नजरेवरती। आता पुढे काय होणार? राधिका रोहितला सोडून जाणार का? का रोहित खरंच शिवानीसाठी घर सोडणार? का मग ह्या सगळ्यांमुळे घरात आणखीन किती मोठं वादळ येणार आहे? हे सगळं पाहायची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। धन्यवाद।